लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पाचगणी न्यूज. रांजणी, मी ग्रामपंचायत रांजणीचे सदस्य आहे. 2019 साली असंच गावाच्या वरच्या बाजूला पश्चिमेच्या बाजूला अशी भेग पडली होती. परंतु तेथील शेतकरी दरवर्षी त्या शेतांची मशागत करून किंवा शेत वजवून ती भेग मोजली होती. परंतु आता कालच्या पावसामुळं ते भेग आम्ही प्रत्यक्ष पाहिली. तेव्हा शासनाने याचा विचार करावा आणि याच्यावर काहीतरी उपाय करावा अशी आमची ग्रामस्थांची नम्र विनंती आहे. आम्ही अगोदरच महू हातेकीगर धरणामध्ये धरणग्रस्त असून आणि आता ही नैसर्गिक आपत्तीला तोंड देणं निर्माण झाल्यामुळं आम्हाला जास्त भीती वाटते. मी माजी सरपंच सुनील दशरथ सप्पा, राहणार रांजणी. आज 2 दिवसांच्या पूर्वी ज्या भरपूर वृष्टी झालेली आहे पावसाची आणि आज आम्ही आत्ता आम्ही पाहून आलेले आणि पाहून आल्यानंतर ही आम्हाला परिस्थिती अशी जाणवलेली आहे की जे 2019मध्ये ज्या पूर्वी भेगा पडल्या होत्या त्याच पद्धतीनं आताही भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही ही पाहणी करून आलेले 2 दिवस पाऊस जरा कमी झाला आणि आज पाहणी करून आले असता आम्हाला ते निर्धार परत आलेलं आहे. त्यानंतर मी रांजणीचा ग्रामस्थ आहे. माझं नाव शामराव गणपत रांजणी आहे. आमच्या गावाच्या पश्चिम बाजूच्या डोंगरामध्ये सन 1919 साली सुद्धा अशी डोंगराला चीर पडली होती. त्यापासून गावाला धोका आहे. शासनाला तात्पुरते त्या काळात सुद्धा निवारी शेड बनवले होते. परंतु हे वारंवार होत असल्यामुळं शासनाच्यावर ठोस काहीतरी उपाय करावा. आता आम्ही सुद्धा सगळे लोक भीतीच्या छायेमध्ये आहेत. शासनाला विनंती की वारंवार होणाऱ्या ह्या भेगा त्याच्या शेजारी जे काही शेतकऱ्यांनी उत्खनन केलं आहे, JCB लावून माती काढली, त्यामुळे ह्या भेगा वाढतच चालल्यात. शासनाला एवढं लक्ष दिलं पाहिजे हीच आमची विनंती.